सदाशिव बिरादार. मी सीमा भागातून आलो, बिदर, कर्नाटक. बरं, ओके. जेवढं महाराष्ट्र सरकार हिंदी सक्तीवर जेवढं जोर देते ना, तेवढं कर्नाटकमध्ये सीमा भागामध्ये मराठी शाळेंचं खच्चीकरण होतंय, त्यावर दुर्लक्ष केलं गेलं आहे. कारण आपण पाहिलं आहे विलासराव देशमुखांच्या काळामध्ये ते लातूरचे होते, त्यांना सीमा भागाची जाणीव होती. तेव्हा आमच्या टाइमला आमचे सीमा भागातले खूप विद्यार्थी इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कोकणात झालं, इकडे जळगाव, धुळे वगैरे. पण आता आम्हाला इथे नोकऱ्या नाहीत. कर्नाटकमध्ये आमची माय मराठी आहे, पण ती धगधगत आहे. त्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, एवढं मी म्हणतो बस. पण हिंदीची तिसरी भाषा हिंदी केली त्याविषयी काय वाटतं? नाही, सरकारचं तसं म्हणणं नाहीये. कोणतीही भारतीय तिसरी भाषा तिसरी म्हणली, भाषा बरोबर. तुम्ही कोणतीही निवडू शकता. पण त्याची खरंच गरज आहे का? हा? गरज आहे का हिंदी महाराष्ट्रात हिंदी भाषेची गरज आहे का? नाही, महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणत नाही की हिंदी भाषेची गरज आहे, पण मल्टी लँग्वेज हे पण खूप महत्वाचं आहे. कारण आपण काय म्हणतो, इंग्लिश शिकला मुलगा खूप हुशार झाला, पण आपण तमिळ काबर शिकत नाही, आपण कन्नड काबर शिकत नाही. शेवटी आपण म्हणतो ना, कानडा राजा पंढरीचा, कर्नाटक विठ्ठलू. मग आपल्याला कन्नड पण शिकली पाहिजे, आपल्या मराठी पण शिकली आहे. आता मी कर्नाटक मधला आहे, पण माझी मातृभाषा मराठी आहे. जर आपण इथं कन्नडला द्वेष केला, तर आम्हाला कर्नाटकमध्ये पण मराठीचा द्वेष केला. शेवटी आपण भारतीय आहे. लँग्वेज डिस्प्यूट इज नॉट बेटर फॉर नॅशनल गुड. मला भारतीयत्वाची जाण आहे, सगळ्याला भारतीयत्वाची जाण पाहिजे. इथला मी म्हणेल, मी बिहारचा पण आहे, मी कर्नाटकचा पण आहे, मी महाराष्ट्राचा पण आहे. पण आपण भाषेवर राजकारण नाही केलं पाहिजे. प्रत्येक भाषा ही तेवढीच महत्वाची आहे. माझ्यासाठी कोणतीही भाषेसाठी माझ्यासाठी द्वेष नाही, पण त्यापेक्षा जास्त मी मराठीला जास्त प्रेम करतो, कारण माझी माय मराठी आहे. पण कोणत्याही भाषेला माझा द्वेष नाहीये. भोजपुरी पण एका बिहारी माणसाची माय आहे. मी जर माझ्या मायेवर जर माझं प्रेम असेल, तर मी दुसऱ्याच्या मायेचं द्वेष करू शकत नाही.